गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हिस्ट्री पेपर नंबर 4, ज्याचं नाव आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. आपण पाहत होतो इसवी सन 1000 पासून ते इसवी सन 1526 पर्यंतचा काळ. यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे दिल्ली सुलतानशाहीची स्थापना, विस्तार आणि शेवट. यामध्ये ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पाहत होतो तुघलक घराणं, सय्यद घराणं आणि लोधी घराणं यांचा आपण अभ्यास केलेला. तर त्याचं आज आपण एक समरी लेक्चर बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात तुर्की तुघलक घराण्यापासून, जे आहे गियासुद्दीन तुघलक. तर हा गियासुद्दीन तुघलक कोण होता, तो कसा आला, इथून आपण सुरुवात करूया. गियासुद्दीन तुघलक हा दिल्लीच्या गादीवर बसला. तिथून पुढे तुघलक घराणं सुरू झालं आणि तुघलक घराणं सुरू झाल्यानंतर गियासुद्दीन तुघलकच्या नंतर त्याचा मुलगा जो आहे मोहम्मद बिन तुघलक हा गादीवर बसला. त्यामध्ये मोहम्मद बिन तुघलक गादीवर बसल्यानंतर त्याला खूप अडचणी आल्या. त्याने खूप सारे वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण सगळे त्याचे प्रयोग फसत होते. त्यामधले आपण पहिल्यांदा पाहिलेलं राजधानी बदलण्याचा प्रयोग. त्या ठिकाणी तो त्याचा प्रयोग फसला. दिल्लीवरून देवगिरीला राजधानी आणण्याचा निर्णय त्याने घेतला होता, पण तो त्याचा प्रयोग फसला, तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्याने केलं चलनाचा प्रयोग. चलन बदलण्याचा प्रयोग त्याने केला. सोन्या चांदीच्या नाण्यांच्या ऐवजी तांब्याची नाणी, तांब्या पितळ्याची नाणी वापरण्याचं त्याने ठरवलं, पण त्याचा तो प्रयोगसुद्धा फसला. हे दोन आपण पाहिले होते. तिसरा जो आहे आदर्श कृषी योजना, हे आज आपण बघणार आहोत. हा मोहम्मद तुघलक त्याच्या काळाच्या खूप पुढे जाऊन विचार करणारा होता. भविष्यात पुढे जाऊन त्याने सगळ्या गोष्टींचा तसा विचार केला. तो सुशिक्षित होता, शिकलेला होता. त्याला वाटायचं की सगळं शासन यंत्रणा, महसूल यंत्रणा सगळं काही सुरळीत चालावं. त्यासाठी तो त्याच्या काळाच्या पुढे जाऊन विचार करत होता, पण तो काळ तसा नव्हता. त्याच्यामुळे त्याला त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून, त्याच्या दरबारातील मंडळींकडून, कोणाकडूनही त्याला सपोर्ट मिळाला नाही. कारण त्यांना कळतच नव्हतं की नक्की हा काय करतोय. म्हणजे काळाच्या पुढे जाऊन विचार केल्यामुळे समाजाची साथ त्याला मिळाली नाही. तसंच एक तिसरी योजना जी त्याने केली, आदर्श कृषी योजना. त्याने काय ठरवलं की महसूल यंत्रणेमध्ये काहीतरी बदल केले पाहिजे. त्यासाठी शेतीचा विस्तार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सवलती दिल्या पाहिजेत. म्हणून मोहम्मद तुघलकाने प्रत्येक प्रांतामध्ये त्याच्या खर्चाची नोंद ठेवणारं एक खातं उघडलं. प्रत्येक वेळी जमा होणारा खर्च, जमा होणारा महसूल यांची नोंद करण्याचं एक खातं त्याने ठेवलं आणि नोंद केली जात होती. त्यानंतर त्याने एक कार्यक्रम केला किंवा एक प्रयोग केला, तो म्हणजे जमिनीची मोजणी करायची आणि पडीक जमीन जी आहे ती सुद्धा लागवडीखाली आणायची. म्हणजे पडीक जमीन असेल ती सुद्धा लागवडीखाली आणायची आणि जास्तीत जास्त पिकं घ्यायची आणि आपलं उत्पादन वाढवायचं, म्हणजे राज्याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करायचा, असं त्याने ठरवलं. त्यानुसार त्याने 60 चौरस मैलाचा प्रदेश 60 चौरस मैलाचा प्रदेश लागवडीसाठी नेमून दिला आणि त्यामध्ये त्याच्या खर्चासाठी 70 लाख टंका, म्हणजे चांदीचे रुपये होते 70 लाख. त्यावेळेसचे 70 लाख किती असतील, तर ते 70 लाख टंका त्यांनी मंजूर केल्या. सुलतानाने केलेली ही योजना जी होती ती खरं शेतकऱ्यांना समजलीच नाही की त्याला काय करायचं आहे. मोहम्मद तुघलकाला काय करायचं होतं की पडीक जमीन लागवडीखाली आणायची होती, जास्तीत जास्त शेती करून उत्पादन मिळवून उत्पादन वाढवायचं होतं. शेतकऱ्यांना हे समजलंच नाही आणि त्याने जी 70 लाख टंका दिल्या होत्या शेतकऱ्यांना शेतीसाठी, त्या ज्या जमिनीसाठी दिली होती ती 70 लाख टंका, 60 लाख चौरस मैलाचा जो प्रदेश त्याने निवडला होता तो प्रदेश पूर्णपणे नापीक निघाला. आता ही त्याची चूक नव्हती. तो जो हा प्रदेश आहे किंवा तीच जमीन नापीक निघाली आणि ह्या ज्या 70 लाख टंका त्याने मंजूर केल्या होत्या ते मधल्यामध्ये भ्रष्टाचारी अधिकारी वर्ग यांनीच मधल्यामध्ये ते पैसे खाल्ले. त्यामुळे काय झालं, इथे आदर्श कृषी योजना होऊ शकली नाही. म्हणजे त्याचे पैसेसुद्धा गेले तुघलकाचे, ते सुद्धा या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी मधल्यामध्ये वाटून घेतले. शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा ते पोहोचले नाही. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जमीनच पडीक होती, नापीक होती. त्याच्यामुळे
शेतकऱ्यांनी सुद्धा मग याच्यात रस घेतला नाही. त्यांना सुद्धा वाटलं की हा काय प्रकार आहे किंवा नवीन पद्धतीने शेती करायचं, म्हणजे शेतकऱ्यांना हे कळालंच नाही की नक्की याला करायचं आहे काय सुलतानाला. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा साथ दिली नाही आणि शेवटी परत एकदा महम्मद तुघलकाचंच याच्यामध्ये नुकसान झालं. जसं पहिल्यापासून राजधानी बदलली, चलनाचा प्रयोग केला, कृषी योजना, या सगळ्यांमध्ये फक्त महम्मद तुघलकाचं नुकसान होत होतं. याच्यामध्ये ना प्रजेचं ना शेतकऱ्यांचं कोणाचंच, अधिकाऱ्यांचं, बाकीच्यांचं कोणाचं नुकसान होत नव्हतं. फक्त सरकारी खजिना रिकामा होत होता. म्हणजे तुम्हाला जसं मी काल पण म्हटलं, वेगवेगळे त्याने प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, खूप प्रयोग केले, पण सगळे प्रयोग त्याचे फसत होते. म्हणजे त्याने चांगलं करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला नशिबाने साथ दिली नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे दोआबमधील करवाढ. इथे त्याने अजून एक करवाढ करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आत्तापर्यंतच्या ज्या योजना त्याच्या फसल्या होत्या, त्याच्यामुळे आता पुढे हा सगळा खर्च भरून काढण्यासाठी, कारण प्रत्येक वेळेस त्याचाच खर्च होत होता, पैसे फक्त सरकारचेच जात होते, म्हणून मग तो खर्च भरून काढण्यासाठी आता तुघलकाने काय ठरवलं, कर वाढ करायची. म्हणजे जो कर येतो राज्यामध्ये त्या करामध्ये वाढ करायची. म्हणजे सर्वसाधारण लोक जे आहे, शेतकरी जे कर भरतात सरकारकडे, त्या करामध्ये वाढ करायची. मग त्यावेळेस दोआब हा एक सुपीक प्रदेश होता. म्हणजे गंगा यमुनेच्या खोऱ्यामध्ये असलेला दोआब हा सुपीक प्रदेश होता. त्या प्रदेशामध्ये शेतसारा तुघलकाने वाढवण्याचं ठरवलं. 5 ते 10% त्याने तो शेतसारा वाढवला आणि घरावरील आणि गुरांची जी चराई असते त्याच्यावर सुद्धा कर लावले. म्हणजे घरावर सुद्धा कर, टॅक्स असतो तसं गुरांच्या चराईवर, गुरांचा चारा घ्यायचा असेल त्याच्यावर सुद्धा कर लावले. आणि त्याच वेळेस दुर्दैवाने त्याच वर्षी दुष्काळ पडला. म्हणजे लोकांना व्यवस्थित, शेतकऱ्यांचं, लोकांचं उत्पादन होत होतं, त्याच्यामुळे त्यांच्यावर कर वाढवून देऊ शकत होते ते, त्याच्यामुळे सरकारला सुद्धा त्याचा फायदा झाला असता. पण त्याच वेळेस नेमका दुष्काळ पडला. अनेक जी जनावरं आहेत ती सुद्धा तरफडून मेली. आणि त्यावेळेस अनेक लोकांनी सुलतानाच्या विरुद्ध उठाव केले, कारण सुलतानाला ही गोष्ट लवकर समजलीच नाही की दुष्काळ पडला आणि लोकांचे किती हाल होत आहेत. त्याच्यामुळे त्याने कराच्या बाबतीत कुठले लवकर नियम सांगितलेच नाही की कर नाही भरला तरी चालेल किंवा करामध्ये सवलत देणं, असं हे त्याच्या लक्षात आलं नाही. आणि त्याच्यामुळे लोकांनी उठाव केले, बंड केले की आम्हाला करवाढ केलेली आहे आणि इथे दुष्काळ पडला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सुलतानाच्या विरुद्ध उठाव केले. त्यानंतर मग जेव्हा सुलतानाला लक्षात आलं की दुष्काळ पडला आहे, त्यामुळे त्याने नंतर लोकांसाठी वेगवेगळे उपाय केले. त्यांना बियाणं दिले, शेतकऱ्यांना बैलांचा पुरवठा केला, रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला, शिवाय तलाव, विहिरी, कालवे एवढं हे सगळं बांधलं. पण शेवटी खर्च हा तुघलकाचाच झाला आणि त्याला करवाढ करून सुद्धा काहीच मिळालं नाही. इथे परत नुकसान हे महम्मद तुघलकाचंच झालं. आणि पुन्हा एकदा म्हणजे त्याला त्याच्या नशिबाने साथ दिली नाही. त्याने करवाढ करण्याचा प्रयत्न केला, पण नशीब त्याच वर्षी नेमका दुष्काळ पडला. त्याच्यामुळे इथे सुद्धा त्याला नुकसानच भोगावं लागलं. त्यानंतर महम्मदने पुढचा आहे प्रयत्न केला ते लष्करी मोहिमा काढण्याचा प्रयत्न. आता त्याने सगळं केलं. आधी राज्यामध्ये लक्ष दिलं, राजधानी बदलून बघितलं, चलनाचा प्रयोग केला, कृषी योजना सगळं करून बघितलं, करवाढ केली, सगळीकडे त्याला हारच मिळत होती. मग त्याने आता लष्करी मोहिमा करायचं ठरवलं. लष्करी म्हणजे बाकीचे दुसऱ्या प्रदेशांवर हल्ला करायचा किंवा दुसरे प्रदेश जिंकून घ्यायचे. म्हणजे आपल्या राज्यामध्येच आधी त्याच्या घडामोडी चालू होत्या. ते न करता आता इतर दुसरे प्रदेश जे आहे ते प्रदेश जिंकून घ्यायचे, ते तिथे आता कारवाया करायच्या. म्हणून त्याने काय केलं, पुढचं हे आता महत्त्वाचं आहे लक्षात घ्या, की महम्मद तुघलक ज्यावेळेस सुलतान बनला, तर आधीपासून तुम्ही ऐकत असाल की मंगोल लोकांचे हल्ले व्हायचे, ते हल्ले करत असायचे. तर त्याच वेळेस एक व्यक्ती होता मंगोल राजा, ज्याचं नाव होतं तर्माशिरीन. तर्माशिरीन नावाचा हा एक मंगोल राजा होता. त्याने भारतात प्रवेश केला होता आणि दिल्लीवर चाल केली होती. यावेळेस महम्मद तुघलकाने सगळ्या संरक्षणासाठी सगळी तयारी केलेली होती. पूर्ण मोठं साम्राज्य तुघलकाच्या ताब्यात होतं. त्याने संरक्षणाची तयारीसुद्धा केली.
पण आता त्याला मंगोल जमातीचं जे राज्य ते हवं होतं, म्हणजे तुघलकाला या मंगोलांचं राज्य हवं होतं. त्यामुळे या महम्मदने इराणमध्ये असलेलं जे राज्य आहे, इराणमधलं या तर्माशिरींचं राज्य, ते त्याला हवं होतं. म्हणून त्याने ते राज्य सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. कशा पद्धतीने काय केलं तर त्याने 3,70,000 एवढी फौज उभी केली. महम्मदने जे सैन्य असतं राज्याचं त्याच्या व्यतिरिक्त अजून इतर 3,70,000 फौज उभी केली. आपल्याला पुढच्या वर्षी, येत्या वर्षी त्या इराणवर कारवाई करायची, आक्रमण करायचं आहे, म्हणून सगळ्यांनी तयारीत राहायचं असं सैन्याला सांगितलं. पुढच्या 1 वर्षाचा आगाऊ पगार, म्हणजे आधीच पगारसुद्धा त्याने सैन्याला दिला. शिवाय सैन्य असलं म्हणजे सैन्याचा पूर्ण खर्च, राहणं, खाणं, पिणं हा सगळा खर्च सरकारला करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना पगारसुद्धा द्यावा लागतो. पगार दिल्यानंतर 1 वर्षाचा आगाऊ पगारसुद्धा याने देऊन टाकला, सगळ्या सैन्याला देऊन टाकला. आणि त्यानंतर म्हणजे इराणचा जो राजा होता, इराणचा तर्माशिरीन, याला मारायचं होतं, याचं राज्य घ्यायचं होतं. त्यासाठी इराणच्या जवळ असलेलं इजिप्त जे राज्य आहे, तो इजिप्तचा राजा याला मदत करत होता. त्याच्या मदतीने आपण इराणचं राज्य घेऊ असं वाटलं महम्मद तुघलकाला. पण नेमकं इराणचा जो राजा आहे तो मेला आणि त्या जागी इजिप्तचा जो राजा आहे तोच तिथे जाऊन बसला. मधल्यामध्ये तुघलकाला काहीच मिळालं नाही, त्याची कारवाईसुद्धा होऊ शकली नाही आणि सगळं केलेले त्याची जी मोहीम होती ती फसली. त्याचा पूर्ण फौजेसाठी केलेला खर्चसुद्धा वाया गेला आणि 1 वर्षाचा पगार दिलेला असताना तो पगार तर काही परत घेऊ शकत नाही सैन्याकडून, त्याच्यामुळे तो खर्चसुद्धा त्याचा वाया गेला. शिवाय एवढी मोठी फौज निर्माण केली, त्याच्यामुळे ती फौजसुद्धा सांभाळणं गरजेचं होतं. त्यांना लगेच सैन्यातून काढून टाकता येत नाही की आता तुम्ही सैन्यामध्ये नाही आहे, काही नाही. त्याच्यामुळे त्यांनासुद्धा सांभाळावं लागलं, तो एक खर्च झाला. मग म्हणजे ही लष्करी मोहीम जी होती ती सुद्धा त्याची फसली. पुन्हा त्याने काय प्रयत्न केला की ठीक आहे, ही मोहीम फसली, तर या सगळ्या सैन्याला आपण जो पगार दिलेला आहे तिथे इराणमधली जी मोहीम ती फसली, तर आपण दुसरीकडे यांना कामाला लावू, या फौजेला. म्हणून त्याने काय केलं, मग एक कारजाल पर्वत आहे. कुठला तो कारजाल पर्वत, कुठल्या ठिकाणी, तर हिंदुस्थान आणि चीन आणि हिंदुस्थान यांच्या सीमेवर असलेला एक कारजाल पर्वत आहे. त्या पर्वतावर किंवा त्या कारजालवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी त्याने ती मोहीम हाती घेतली आणि या सगळ्या सैन्याला तिथे तो प्रदेश काबीज करण्यासाठी पाठवलं. त्यावेळेस तिथे सैन्य गेलं असताना अचानक थंड वारा, पाऊस चालू झाला. थंड हिमाचल प्रदेश असल्यामुळे बर्फाचे वारे वाहू लागले आणि त्या सगळ्यांमध्ये ही फौज सापडली. फौज अक्षरशः यांच्या थंड हवेच्या, पावसाच्या माऱ्यामध्ये सापडली. खूप त्यांच्यामध्ये आजारी पडले लोक, सैन्यातले मृत्युमुखी पडले, रोगराई पसरली, अनेक सैनिक मरण पावले. त्याच्यामुळे ही कारजालची मोहीमसुद्धा फसली. म्हणजे त्या सैन्याला जिथे कामाला लावायचं होतं ते सुद्धा होऊ शकलं नाही, ते सुद्धा तिथे त्याचा तो प्रयोगसुद्धा फसला. म्हणजे एकंदरीत ही होती 5वी मोहीम. याने महम्मद बिन तुघलकाने जे काही केलं, जे काही करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या मोहिमा त्याच्या फसल्या. त्याला नशिबाने साथ दिली नाही असं म्हटलं जातं, कारण त्याने खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता, पण काहीही चांगलं होऊ शकलं नाही. हे सगळं चालू असताना अचानक मग या सुलतानाच्या विरुद्ध असंतोष व्हायला लागला. असंतोष आणि बंडाळ्या सुरू झाल्या. म्हणजे एवढं सगळं चालू असताना, हे सगळं करत असताना खर्च होतोय आणि काही चांगलं होत नाही आहे म्हटल्यानंतर लोकसुद्धा सुलतानाच्या विरुद्ध बंडाळ्या करू लागले. आवाज येतोय ना? ओके. तर मग आता लोकांना काय वाटलं की या सुलतानाकडून काहीच होत नाही आहे किंवा हा काहीच चांगलं करत नाही आहे. कारण लोकांना ते कळालंच नव्हतं की नक्की सुलतानाला काय करायचं किंवा तो कशा पद्धतीने चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, हेच लोकांना समजलं नाही. कारण समाज मागासलेला होता आणि त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला, पुढारलेला हा तुघलक होता.
त्याच्यामुळे लोकांनी बंड करण्याचा प्रयत्न केला आणि अनेकांनी बंड केले, म्हणजे अनेक सरदार जे होते त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला आणि दिल्लीशी संबंध तोडून वेगवेगळं आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वेगवेगळे सरदार, जसं मलबार एक ठिकाण होतं, तिथला सुलतान होता सुभेदार सय्यद हसन, त्याने बंड केलं. त्याने त्या ठिकाणी म्हणजे मलबारमध्ये सगळीकडे स्वतः म्हणजे सुलतानाविरुद्ध बंड केलं आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुलतानाने खूप मोठी फौज पाठवली. महम्मद तुगलकाने या सुभेदाराचा म्हणजे सय्यद हसन याचा बंदोबस्त करण्यासाठी खूप मोठी फौज पाठवली. पण ती फौज ऐन वेळेस सय्यद हसनला सामील झाली. त्याच्यामुळे महम्मद स्वतः फौजा घेऊन निघाला. स्वतः आता त्याला वाटलं की सगळी फौज जी अगोदर पाठवली होती त्या फौजेला या सय्यद हसनने स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं. त्याच्यामुळे मग तो स्वतः निघाला आणि निघाला असताना वाटेतच प्लेगची साथ पसरल्यामुळे पूर्ण त्याच्या सैन्याला प्लेगची लागण झाली आणि त्याच्यामुळे तिथे त्याचे सैन्य मृत्युमुखी पडले आणि सय्यद हसनचा बंदोबस्त न करताच आला नाही आणि त्याने सय्यद हसनने दुसरं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. तुम्हाला एकंदरीत आत्तापर्यंत लक्षात येत असेल, पहिल्यापासून सुलतानाने महम्मद बिन तुगलकाने जे काही केलं, जे काही करण्याचा तो प्रयत्न करतोय, सगळीकडे तो फसतोच आहे. म्हणजे सगळीकडे काही ना काहीतरी त्याच्यावर संकटच येत आहेत. त्याने जे काही करायचा प्रयत्न केला तिथे त्याला संकट आले. म्हणूनच म्हटलं की हे लक्षात ठेवा की महम्मद बिन तुगलकाला वेडा सुलतान, पगला सुलतान हे त्याच्यामुळेच असं नाव पडलं की त्या काळातल्या लोकांना समजू शकलं नाही की त्याला नक्की काय करायचं आहे आणि त्याने जे काही करायचा प्रयत्न केला ते सगळं फसतच गेलं. त्यानंतर दुसरीकडे अजून मलबारच्या मोहिमेवरून तो फसला. त्यानंतर दरबारामधलाच एक व्यक्ती आहे अमीर हलाजू, यांची नावं काही महत्त्वाची नाही आहेत, फक्त असंच लक्षात ठेवा ओव्हरऑल की दरबारामधला सुद्धा एक व्यक्ती होता. त्याने सुद्धा स्वतः लाहोर या ठिकाणचं जे राज्य होतं तिथे स्वतःला स्वतंत्र सुलतान म्हणून घोषित केलं. आता हे झालं समजा बंगाल, बिहार, मलबार, लाहोर हे सगळे ठिकाण जे असतात म्हणजे सगळी राज्य सुलतानाच्या हाताखालची असतात, म्हणजे सुलतानाचं राज्य असतं ते सगळी प्रांत. फक्त दिल्ली ही राजधानी असते, तो त्या ठिकाणी बसलेला असतो. बाकीची सगळी राज्य ही त्यांच्या अधिपत्याखाली असतात आणि त्या राज्यांचा कारभार बघण्यासाठी सुभेदार असतो ठेवलेला. पण हे सगळे सुभेदार काय करू लागले, त्या त्या प्रांतामध्ये स्वतःचं स्वतंत्र राज्य म्हणून ते घोषित करू लागले आणि स्वतःला स्वतंत्र केलं त्यांनी की आता आम्ही या तुगलकाचं जे आहे वर्चस्व मान्य करणार नाही, इथे आम्ही स्वतंत्र इथला राजा आहोत असं म्हणून हळूहळू सगळ्यांनी बंड करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेस जसं म्हटलं दक्षिणेमध्ये जे काही हिंदू राजे होते, कारण की सगळ्यात पहिल्यांदा दक्षिणेमध्ये येणारा जो सुलतान होता तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. म्हणजे पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजी आला, त्याच्यानंतर लगेच महम्मद बिन तुगलक हा आला. देवगिरीवर स्वारी केली, देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद ठेवलं. हे सगळं करत असताना म्हणजे आजपर्यंत म्हणजे मागे खूप वर्षापर्यंत दक्षिणेकडे या सुलतानांचं लक्ष नव्हतं. अचानक हे यायला लागल्यामुळे दक्षिणेकडच्या हिंदू राजांचं राज्य नष्ट झाल्यामुळे हळूहळू महम्मद बिन तुगलकाच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे हिंदू राजांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व घोषित करायला सुरुवात केली. इथे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. महम्मद बिन तुगलक, डोळ्यासमोर आणा हा तुगलक, दिल्लीच्या गादीवर बसलेला आहे, त्याच्या सगळ्या योजना फसत होत्या. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आणि त्याच वेळेस दक्षिणेमध्ये म्हणजे महाराष्ट्र लक्षात घ्या, भारताची खालची दक्षिण बाजू, त्या ठिकाणी जे हिंदू राजे होते त्या हिंदू राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केलं. ते स्वतंत्र राज्य म्हणजे विजयनगर राज्य, जे तुम्ही ऐकून माहिती असेल. विजयनगर प्रचंड मोठं राज्य, जे आपल्याला आपल्या पुढच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये बघायचं आहे, विजयनगर आणि बहमनी साम्राज्याचा उदय. तर हे लक्षात ठेवा. ते बघताना हे माहिती पाहिजे की महम्मद बिन तुगलक याच्या कारकिर्दीमध्ये दक्षिणेमध्ये हिंदू राजांनी आपलं डोकं वर काढलं, स्वतःला स्वतंत्र केलं आणि हिंदूंचं नवं राज्य स्थापन केलं. दक्षिणेमध्ये ते होतं विजयनगरचं साम्राज्य. मग तिथे विजयनगर साम्राज्य दक्षिणेकडे स्थापन झालं. त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या घराण्यांचं त्याच्यामध्ये राज्य ते करू लागले. अशा पद्धतीने सुलतानाच्या विरुद्ध अनेकांनी बंडाळ्या केल्या.
मग असा हा जो आहे मोहम्मद तुघलक, त्याची योग्यता काय, कसा होता तो, तर स्पष्ट शब्दात सांगायचं म्हटलं तर सगळ्या बहुतेक इतिहासकारांनी किंवा सुप्रसिद्ध इतिहासकार आहे एल्फिस्टन याने सुद्धा मोहम्मद तुघलकाला वेडा असं म्हटलं आहे. त्यानंतर इब्न बतूता, बर्नी हे इतिहासकार आहेत, यांनी सुद्धा सुलतानाला वेडा सुलतान किंवा मग सुलतानाने जे काही त्याचे प्रयोग केले त्याच्या कारकिर्दीत, हे 5 प्रयोग लक्षात ठेवा. हे महत्त्वाचे पहिले 5 प्रयोग, ते जे केले ते सगळे त्याचे करत असताना त्याच्यामध्ये वेडेपणाचा अंश दिसतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण राजधानी बदलण्याचा प्रयोग बघितला, राजधानी जेव्हा बदलली तिथे सुद्धा त्याने पूर्ण दिल्लीवरून देवगिरीला 500 किलोमीटर लोकांना सगळ्या घेऊन येणं, आणि ते पण त्या काळामध्ये कुठलीही वाहतुकीची सोय नसताना चालत चालत सगळ्या घरदारासकट, लहान मुलं असतील त्यांची भांडी कुंडी सगळ्यांसकट 500 किलोमीटर लोकांना चालत चालत घेऊन येणं ही सोपी गोष्ट नव्हती. आणि त्याने देवगिरीमध्ये आणण्याच्या अगोदर कुठलीही सोय केली नव्हती लोकांची, त्याच्यामुळे लोकांचे हाल झाले, म्हणून तो प्रयोग त्याचा फसला. चलनसुद्धा तांब्या पितळेची नाणी काढली, त्याच्यामुळे सोन्या चांदीची नाणी त्याने अगोदर बंद करायला हवी होती, पण ती बंद न करता डायरेक्ट तांब्या पितळेची काढली. त्याच्यामुळे लोकांनी सोन्याची चांदीची नाणी घरात लपवून ठेवली आणि इथे त्याचं नुकसान झालं तुघलकाचंच. कृषी योजना जी आपण पाहिलं आत्ता ती फसली. करवाढ करायचा प्रयत्न केला, ते करवाढाच्या वेळेस नेमका दुष्काळ पडला. म्हणजे आपण आपल्या बाजूने विचार केला तर मोहम्मद बिन तुघलकाला नशिबाने साथ दिली नाही किंवा त्याने खरंच चांगलं करण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळे त्याचे प्रयोग फसत गेले. पण त्या काळातले इतिहासकार किंवा त्या काळातले लोक, त्यांना ही गोष्ट समजली नसल्यामुळे त्यांनी या सुलतानाला वेडा सुलतान म्हणून घोषित केलं की हा वेडा आहे, हा काहीही करतो आणि याची एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही असं म्हटलं जातं. तर असा हा मोहम्मद बिन तुघलक होता. किंवा त्याची कारकीर्द बघायचं म्हटलं तर सुरुवातीला जसं तुम्हाला म्हटलं की त्याला जी गादी मिळाली ती सुद्धा काही इतिहासकार म्हणतात की त्याने त्याच्या वडिलांना जाणून बुजून मारलं. जसं आपण पाहिलं की खूप मोठ्या शामियाना त्याने त्याच्या वडिलांच्या विजयाप्रित्यर्थ उभा केला होता. त्याचे वडील म्हणजे गियासुद्दीन तुघलक. खूप मोठा शामियाना उभारला होता, त्यामध्ये हत्तींच्या झुंजी चालू होत्या आणि एका हत्तीचा धक्का जो लागला एका शामियान्याला, तर तो शामियाना कोसळला आणि तिथे गियासुद्दीन तुघलकाचा मृत्यू झाला. पण हा जो सगळा सोहळा होता हा मोहम्मद बिन तुघलकाने आयोजित केला होता. त्याच्यामुळे अनेक जण म्हणतात की याने मुद्दाम अशा पद्धतीने शामियाना उभारला होता आणि त्याला गादी हवी होती. त्याच्यामुळे इथे सुद्धा त्याला असंच म्हटलं जातं की या बाबतीत सुद्धा गादीचा वारसा जो मिळाला त्याला, तिथे सुद्धा त्याच्या बाबतीत चुकीचं बोललं जातं. या सगळ्या योजना करण्याचा जो हेतू होता सुलतानाचा, तो हेतूसुद्धा लोकांना कळाला नव्हता. शिवाय सुलतानाला त्याच्याजवळ कुणीही प्रामाणिक विश्वासू सहकारी मिळाले नाही की जे त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील, सांगू शकतील की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, हे त्याला कोणीही नव्हतं भेटलेलं. त्याच्यामुळे एकंदरीतच बाकी सगळ्यांनी सुद्धा, म्हणजे बाकीचे जे शेवटचं आपण पाहिलं बंडाळ्या ज्या सुलतानाविरुद्ध केल्या, ते सगळं चालू झालं आणि शेवटची त्याची कारकीर्द हे सगळे बंड मोडून काढण्यातच गेली. म्हणजे नवीन प्रदेश जिंकून घेणं किंवा नवीन प्रदेशावर स्वामित्व प्रस्थापित करायचं किंवा आपलं राज्य सुरळीत करायचं, याच्यापेक्षाही त्याचा जास्तीत जास्त वेळ जे इतर सरदारांनी ज्या बंडाळ्या केल्या त्या बंडाळ्या मोडण्यातच त्याचा वेळ गेला. तर असा हा मोहम्मद तुघलक होता, जे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तो तर्कशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, ज्योतिष या सगळ्या विषयांमध्ये पारंगत होता. खूप हुशार होता तो, सगळे शास्त्र त्याला माहीत होते, अत्यंत हुशार होता. कलाचा, काव्याचा तो भोगता होता, त्याला रुची होती संगीतामध्ये, कला कौशल्यामध्ये. तो त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अत्यंत चांगला होता. तो निर्व्यसनी होता, त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. कारण त्या काळातले सुलतान मद्यपान करणं हे काही म्हणजे नवीन नव्हतं त्याच्यामध्ये, की सगळे सर्रास मद्यपान करायचे, पण त्याने तसं केलं नाही. आणि दानधर्म त्याच्या इतकं कोणीच केलं नाही, इतकं दानधर्म त्याने केलं. एवढं त्याचं नुकसान होत असताना, खजिना सरकारचा रिकाम होत असताना सुद्धा कायम त्याने दान करण्याचा प्रयत्न केला, दान केलं. तो एक शूर योद्धा होता. त्याला न्याय करायला आवडायचा, म्हणजे कोणालाही दुखावलं न जाता किंवा व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला, असं त्याला वाटायचं. म्हणजे तो स्वतः
एक स्वतंत्र असा हुकुमशहा होता. त्याच्यामध्ये आत्मविश्वास होता. त्याने बऱ्याच वेळा खूप चांगल्या वाईट परिणामांचाही विचार केला. कधीकधी तो विचार न करता त्याने घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे त्याचे निर्णयसुद्धा फसले, हे सुद्धा आपण पाहिलं. तर असा हा मोहम्मद बिन तुगलक मध्ययुगीन काळामध्ये सर्वश्रेष्ठ राजा होता, सर्वश्रेष्ठ सुलतान होता. पण इथे येतं, म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं, मोहम्मद बिन तुगलक व्यवस्थित लक्षात ठेवा कायम, कारण हा सगळ्या राजांपेक्षा वेगळा आहे. तो खूप हुशार होता, सगळ्यांपेक्षा वेगळा होता. त्याने खूप काही करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे सगळे प्रयोग फसले. त्याने जे काही केलं ते सगळं त्याला नुकसानच भोगावं लागलं. त्याच्यामुळे त्याला वेडा सुलतान असं सुद्धा म्हटलं जातं. पण हा एक सर्वश्रेष्ठ असा राजा होता.